नमस्कार. हाय, मी स्नेहा परत आपल्या भेटीला आली आहेत. माझी एक नवीन छानशी कविता घेऊन. माझ्या कवितेचं नाव आहे नदी. नदी म्हणजे काय? समर्पित होणे. सगळं स्वतःचं सगळं घेऊन, पाप पुण्य लोकांचं घेऊन शेवटी ती काय समुद्राला जाऊन मिळते आणि सगळं समुद्रात समर्पित करून देते. तिचं असं स्वतःचं तिच्याजवळ काहीच नाही. या आधारे मी एक कविता केली आहे. कशी वाटते ते बघा. तुम्हाला आवडल्यास नक्कीच मला कमेंट्स करा. त्याच्या आधी सबस्क्राईब करायला विसरू नका. माझी कविता मी वाचून दाखवते. माझ्या कवितेचं नाव आहे नदी. कसे क जमते तुला, कुठून आणते एवढा संयम? कसे क जमते तुला, कुठून आणते एवढा संयम? कोणीही येतं पाय बुडवून जातं, कोणीही येतं पाय बुडवून जातं, कोणीही येतं डोक्यावर घेतं, कोणीही येतं डोक्यावर घेतं, कोणीही येतं घाण टाकतं, कोणीही येतं घाण टाकतं. तरी तू सगळ्यांना जवळ करतेस, तरी तू सगळ्यांना जवळ करते. कसे क जमते तुला? तुझे ते संथ वाहत राहणे, तुझे ते संथ वाहत राहणे, ते खळखळून हसत वाहणे, ते खळखळून हसत वाहणे. कसे सामावून घेतेस तू सगळ्यांना, कसे सामावून घेतेस तू सगळ्यांना? कसे ग जमते तुला, कसे ग जमते तुला? हां, कधी कधी रुद्ररूप दाखवतेस तू, कधी कधी रुद्ररूप दाखवतेस तू, पण फार वेळ टिकत नाही, पण फार वेळ टिकत नाही. परत शांत संयमाने वाहत राहते, परत शांत संयमाने वाहत राहते. आणि शेवटी काय, आणि शेवटी काय, स्वतःजवळ काहीही न ठेवता दुसऱ्यामध्ये समर्पित होते. आणि शेवटी काय, स्वतःजवळ काही न ठेवता दुसऱ्यामध्ये म्हणजे समुद्रामध्ये समर्पित होते. कसे ग जमते तुला, कसे ग जमते तुला, कसे ग जमते तुला?